नमस्कार, मी पाटलो पाटील टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी आणि सरोजिनी पाटील संतोष आबाळ यांना भेटतो आहोत, जे मनोरंजन मंडळाचे कार्यकर्ते आणि नाट्यकर्मी आहेत। विशेषतः आता जी तरुण पिढी नाट्य क्षेत्रात आलेली आहे, त्यामध्ये संतोष आबाळ यांचं जे नाटकातलं काम आहे, एकूणच मंडळाबद्दलचं काम आहे ते खूप मोठं आहे। आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की मनोरंजन मंडळाच्या ज्या एकांकिका स्पर्धा ज्या महाराष्ट्रात नावाजलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। आपण मनोरंजन मंडळाच्या ज्या स्पर्धा असतात त्या संदर्भात काही सांगावं असं थोडीशी इच्छा आहे की जेणेकरून प्रेक्षकांना त्याची माहिती होईल। हो, नक्कीच पाटील सर। नमस्कार, मी संतोष आबाळे, मनोरंजन मंडळ इचलकरंजी, श्री दगडूलाल मराठा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा 27 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 या 4 दिवसांच्या कालखंडामध्ये पडे नाट्यगृह तिथं पार पडणार आहेत। मागच्या वर्षी आपण या स्पर्धेचं रौप्य महोत्सवी वर्ष सादर केलेलं आहे। यंदा हे स्पर्धेचं 26वे वर्ष आहे। तर अत्यंत महाराष्ट्रामध्ये मानाची मानली जाणारी ही स्पर्धा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर गोवा, मध्य प्रदेश, अगदी जवळपासच्या कर्नाटक वगैरे या राज्यातूनही या स्पर्धेसाठी स्पर्धक आपला सहभाग नोंदवत असतात आणि एक अत्यंत नावाजलेली स्पर्धा म्हणून महाराष्ट्रामध्ये ही मानाची स्पर्धा मानली जाते। तर माझी तमाम इचलकरंजीतल्या रसिकांना अशी विनंती आहे की आपण 27 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये या स्पर्धा बघण्यासाठी आपण घोरपडे नाट्यगृहामध्ये उपस्थित राहावं। आणि ही स्पर्धा खरं तर सर्वांसाठी विनामूल्य आणि वेगवेगळ्या स्पर्धकांचा नाट्याविष्कार बघण्याची ही सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे। तर माझी विनंती आहे की दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत या स्पर्धा सतत चालत असतात। तर आपण जरूर या स्पर्धेसाठी रसिक म्हणून सहभाग नोंदवावा अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे।